सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील नागडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या काल मध्यरात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झालाय। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भीतीचे सावट असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकलाय। नागडे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती। स्थानिक गावकऱ्यांनी बिबट्याला बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती। याची दखल घेत वन विभागाने तातडीने पावले उचलत नागडे येथील शेतकरी अप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात पिंजरा लावला होता। काल मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या आमिषाने हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। सकाळी ही माहिती 12 सारखी पसरताच पिंजऱ्यातील बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या मोहिमेची आणि पुढील कारवाईसाठी अधिक माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल बी घुगे, वनपाल राजापूर तुषार देसाई, वनरक्षक येवला विशाल बलसाणी, वनरक्षक ममदापूर गोपाल राठोड, गौरव वाघ आणि चालक गणेश चव्हाण, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली आहे। बिबट्याला सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं असून वन विभागाच्या या तत्पर कामगिरीबद्दल नागडे ग्रामस्थांनी त्यांचा आभार मानले। नागडे गावातील नागरिकांकडून बिबट दिसत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत होत्या। तर 5 दिवसापूर्वी वन विभागातर्फे तिथे पिंजरा लावण्यात आला होता। तर आज सकाळी सदर पिंजऱ्यामध्ये आप्पासाहेब साताळकर गट नंबर 8 नागडे या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाला आहे। त्याला सध्या वनवसाहत अंगणगाव येथील आपले फॉरेस्ट ऑफिस इथे आणण्यात आला असून पुढील त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करण्यात येईल। या प्रकरणी नागडे गावातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। तसेच येवला तालुक्यातील इतरही गावातील नागरिकांना मी वन विभागातर्फे आवाहन करू इच्छितो की बिबट दिसत असल्याच्या तक्रारी जर असतील तर त्यांनी लगेच वन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा। कुणीही बिबट्याला इजा करण्याचा किंवा त्याच्या मागे पळण्याचा प्रयत्न करू नये। वन विभागाची टोल फ्री हेल्पलाईन पण आहे 1926, त्यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता। तर सदर रीतीने रीतसर तक्रार नोंदवून वन विभागाशी संपर्क करून आणि सहकार्य करून हा बिबट आणि मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो टाळण्याकामी वन विभागात सहकार्य करावे। गेली 8 दिवसापासून नागडे परिसरामध्ये बिबट्या नागरिकांच्या निदर्शनात दिसत होता। वन विभागाने 8 दिवसापूर्वी नागडे गावी आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात ओढ्याच्या लगत काल पिंजरा ठेवला। त्यानंतर आज सकाळी तो पिंजऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला। संपूर्ण नागडे गाव आणि पंचक्रोशीमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं आणि आज तो अखेर बिबट्या जेरबंद झाला। त्यामुळे नागरिकांमध्ये जी काही भीती होती आणि थोडस लोकांना खात्री झाली की ह्या परिसरामध्ये बिबट्या आहे, आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। आणि वन विभागाने अजूनही जर दुसरा असेल अजून एखादा बिबट्या, कारण त्याच्यासोबत गेले 8-10 दिवसापासून बिबट्यासोबत त्याचे छोटे बच्चेचे मागही दिसत होते। बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे पण त्याचे बच्चे अजून त्याचे अडकलेले नाही। त्यामुळे सर्व परिसरामध्ये लोकांनी काळजी घ्यावी अशी एक आपल्या सर्वांना एक सूचना करण्यात येत आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला।